वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काय नेणी गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान अनेक साधन या परते गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीश संभाळावे गायनाची उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुळगा योग ध्यानम समायुक्तम निष्परिपंचलम परिग्रहम प्रसन्न वदनम शांत मंगलम सुमनोहरम ज्ञान वैराग्य संपन्न खंडनीज बोध रूपम पूर्ण ब्रह्म श्री सद्गुरु सीतारामाय नमस्ते नसे अपपुर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथे माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली जधामा नमस्कार माझा सद्गुरु सीतारामा सेवेला की सेवक झालो तुझ्या Oh
आहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करा अभेर वैष्णवा संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काही नाही गायना चोडे आपुलिय छंदी मनाची आनंदी आवडीने महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञान चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानरथ माऊली शांती परब्रह्म श्री संत एकनाथ महाराज प्रथम स्मरणीय ब्रह्मलीन परमपूज्य सद्गुरु सीताराम स्वामी सद्गुरु महाराज आदी करून संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून भगवान परमात्म्याच्या नामाचे कीर्तनास प्रारंभ करतो. विठ्ठल काही माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्ताचे आपुलिया अभंगाचा प्रतिपाद्य विशेष आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान परमात्मा यांच्या झालेला संवाद या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याने प्रश्न केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या अभंगाच्या उत्तरार्धात देतात. वैष्णवा संगती सुख वाटे देवा आणि कमी देवा काय नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात मला जे खरं सुख प्राप्त झाले ते वैष्णवांच्या संगतीत देवा याच्या व्यतिरिक्त मी दुसरं काहीही जाणत नाही असं पहिल्या चरणात वर्णन आहे. दुसऱ्या चरणात त्या वैष्णवांची संगती प्राप्त होण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं याचं वर्णन दुसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात आम्हाला काय काय त्याग करावं लागलं त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात आहे. आणि शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याला विनंती करतात हे देवा प्राप्त झालेली वैष्णवांची संगती की वैष्णवांची संगती आणि माझ्या भावेमध्ये किंवा संतांच्या आणि माझ्यामध्ये दुरावा निर्माण होऊ नये आणि तो संतांची संगती सांभाळण्याचं काम तुझ्याकडे आहे. असं एकंदरीत 4 चरणाचा अभंग सर्वांच्या परिचित आणि पाठातील असणारा अभंग आजच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाकडे वळण्यात तत्पूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा असं आहे. सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह मौजे देवली तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या अखंड हरिनाम सप्ताहाची 108 वर्ष पूर्ण झाली महाराज आणि 109 वर्षामध्ये पदार्पण आपण करत आहोत. एवढी मोठी परंपरा प्राप्त झालेला रत्नागिरी जिल्ह्यातील हा एकमेव अखंड हरिनाम सप्ताह माझ्या मते तर मला असं वाटतं की देवली गावचा असावा. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनरूपी सेवा माझ्या सर्व सामान्य सेवकांकडे तुम्ही सोपवली त्या निमित्ताने मी या ठिकाणी हजर आहे. विठ्ठल आपल्याला प्राप्त झालेले वेळ आणि ते वेळेची मर्यादा लक्षात घेऊन या अभंगाचा आपण थोडक्यात विचार करणार आहोत. अभंगाकडे आपण दृष्टिलोक केला किंवा त्या अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय आणि जगत भगवान परमात्मा यांच्या झालेला संवाद या अभंगामध्ये वर्णन केलेला आहे. तसं पाहायला गेलो तर अभंगाचं चिंतन जर आपण करायला गेलो किंवा त्या अभंगाचं चिंतन केलं तर आपल्याला या अभंगाच्या 2 प्रकारे आपल्याला या अभंगाची प्रस्तावना मांडता येते महाराज. एक जीवासंबंधाने विचार केला आणि शास्त्राचा आधार घेऊन जर आपण याचं चिंतन करायला गेलो तर जीवाची संगती करून या अभंगाची आपल्याला प्रस्तावना मांडता येते. एक आणि दुसरी जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान परमात्मा यांच्यात झालेला संवाद आणि तो संवाद दृष्टीपुढे ठेवून या अभंगाची आपल्याला प्रस्तावना करते. दोन्ही प्रकारे आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहणार आहोत. जगाचा विचार आपण केला तर जगामध्ये जर प्रत्येक जीवाचं जर आपण अवलोकन केलं जीवाकडे अतिशय बारकाई दृष्टी फेकली तर आपल्या जीवनामध्ये एक लक्षात गोष्ट येते की प्रत्येक जीवाच्या पाठीवर जन्माला आलेला हा जीव हा एका गोष्टीसाठी काय करतोय धडपड करतोय. ती
गोष्ट प्राप्त करण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न, नाना तऱ्हेचा अट्टहास आणि नाना तऱ्हेचा परिश्रम घेऊन ती सुख जी नावाची गोष्ट आहे ती प्राप्त करण्यासाठी सदैव हा जीव प्रयत्न करतो. पण तो केलेला प्रयत्न त्या जीवाला त्या प्रयत्नाच्या अंती सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. पण माऊली म्हणतात हा जीव जेवढी सुखाकरता धडपड करतोय ना ती केलेली धडपड महाराज व्यर्थ जाते. नवे त्याने केलेला प्रयत्न त्या प्रयत्नाच्या अंतिम त्याला सुखाचा उपभोग झाला पाहिजे. पण माऊली म्हणतात की या जीवाला पावली दुःखाच्या ठेचा खाव्या लागतात. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे ना वंचिता दुःख पावे येणे न संभवे स्वातंत्र्यता. प्रत्येक जीवाला मला दुःख व्हावं किंवा मला दुःख पाहिजे असा जीव आतापर्यंत जन्माला आलेला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जीव फक्त अपेक्षा सुखाची करतोय. पण ते सुख प्राप्त करण्यासाठी केलेला प्रयत्न तो निष्फळ ठरतोय आणि प्राप्त झालेल्या प्रयत्नाच्या अंतिम त्याला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे. पण त्याला ते सुखाची प्राप्ती न होता महाराज पावलोपावली दुःखाच्या सर्व सुखाची आशा संपूर्ण आयुष्य आज सुख मिळेल उद्या सुख मिळेल या चिंतनात त्याचं आयुष्य संपूर्ण जातो. म्हणजे त्या जीवाला काय होते महाराज सुख प्राप्त व्हावं पण दुःखाच्या ठेचा खाव्या लागतात. दुःख शोकाची ये घाई ये मारले सेचे नाही हे सांगव या कारण काही जिगरा सवेली माया. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये की या जीवाला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे पण त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. पावलोपावली दुःखच भोगावं लागतात. म्हणजे हा प्रयत्नात काही कमी पडत नाही हा जीव. पण त्याने केलेले प्रयत्न आणि त्या प्रयत्नाच्या अंतिम सुखाची प्राप्ती झाली पाहिजे पण त्याला पावलोपावली दुःख भोगावं लागतं. आता इथे एक असा प्रश्न निर्माण होतो ज्या ती सुखाकरता हा जीव धडपड करतोय त्या ती सुख नावाची गोष्ट त्याने उपभोगली पाहिजे. सुख म्हणजे काय हे त्याने उपभोगलेलं असलं पाहिजे. आणि म्हणून सदैव त्याचा ध्यास हा केवळ सुखाकरता आकर्षित होतोय. याच्यावर आपल्याला दोन प्रकारे त्याचं आपल्याला चिंतन करता येईल. एक मुळातच जीव हा सुखी असायला पाहिजे. आपल्याला या ठिकाणी अनुमान लावावा लागतो काही कारणास्तव या जीवाला दुःख भोगावं लागत असेल. आणि दुसरी गोष्ट जेव्हा हा जन्माला येत असतो तेव्हा नाना तऱ्हेचे दुःख या जीवाला भोगावे लागले असावे. आणि म्हणून तो सतत ध्यास किंवा सतत त्याचा ओघ हा केवळ सुखाकडे धाव घेत असतो. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सुख का हा जीव तो सुखाकडे का धाव घेतो त्याचं कारण असं आहे मुळात हा जीव ज्याच्यापासून निर्माण झालेला आहे तो भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्यापासून झालेली निर्मिती या जीवाची निर्मिती आहे. ममेवांसी जीवलोके गीतेमध्ये त्याचं वर्णन आहे मला की हा भगवान परमात्म्याच्या अंशापासून निर्माण झालेला हा जीव आहे. मग भगवान परमात्मा सुखरूप असताना जगद्गुरु तुकोबांचं प्रमाण डोळ्यासमोर आणा. सुखरूपायचा तुझे सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारखे जगद्गुरु तुकोबा सांगतात की माझ्या भगवान परमात्म्यासारखा जगाच्या पाठीवरती तोच सुखरूप आहे. त्याला कोणाची उपमा देता येत नाही महाराज. म्हणजे स्वयंभू भगवान परमात्मा सुखरूप असताना ज्याच्यापासून जीव निर्माण झालेला आहे तो जीव सुखीच मुळात होता. घेऊनिया चंद माझी
केल्यामुळे आणि या भूतलावर आल्यानंतर या मृत लोकांमध्ये आल्यानंतर त्याच्या ठिकाणी ममत्व जोडलं गेलं. हे आई माझी, वडील माझी, बायको माझी, मुलं माझी, या गोष्टीने त्याने त्या तादात्म्य जोडल्यामुळे तो सुखरूप असताना तो दुःखी जीव झाला. आणि म्हणून तो सुखरूप असताना म्हणजे भगवान परमात्मा सुखरूप आहे आणि त्याच्यापासून झालेला निर्माण झालेला जो जीव आहे हा जीव सुखीच होता. पण तो या गोष्टीने छंद घेऊन या माझे माझे या ठिकाणी त्याने ममत्व जोडल्यामुळे तो बद्ध झाला आणि बद्ध झाल्यामुळे त्याला पावलोपणे दुःख भोगावे लागलं. कारण एक दुसरं कारण असं आहे की मुळात सुखरूप असताना जीव दुःख का भोगावं लागलं. तर याचा शास्त्रात जर आपण शोध घेतला तर शास्त्रामध्ये आपल्याला एक अजून एक कारण मिळतं की मुळात या जीवाने गेल्या जन्मात केलेले जे जे कर्म आहे ते संचय केलेले कर्म या जन्मात त्याला भोगावे लागले. तुकाराम महाराजांचं प्रमाण तुम्हाला देतो. तुटे भव रोग संचित क्रियामान भोग. संचित या शब्दाला डबल अंडरलाईन करा. कारण जीवाने गेल्या जन्मात केलेले जे कर्म आहेत कर्माचेही शास्त्रामध्ये दोन प्रकार आहेत महाराज. एक विहित कर्म आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म आहे. विहित कर्म जे शास्त्राने सांगितलेले आहे जे शास्त्राला अनुकूल असणारे जे कर्म आहे त्याला काय म्हणतात विहित कर्म म्हणतात. आणि शास्त्राने ज्याचा निषेध केलाय तेच कर्म जर आपल्याकडून घडले तर त्याचं फळ आहे महाराज पाप आहे. विठ्ठल जर तुम्ही निषिद्ध कर्म केले असाल तर तो पापाचा साठलेला संचय तो या जन्मात आल्यानंतर महाराज ते गाठोडे बांधून हा जीव या ठिकाणी या जन्मात तो पदार्पण करत असतो. देहाचे तीन प्रकार आहेत महाराज. एक स्थूल देह आहे, दुसरा सूक्ष्म देह आहे आणि तिसरा कारण देह आहे. याच्यापैकी सूक्ष्म नावाचा देह आहे ना तो गेल्या जन्मात तुम्ही म्हणाल गेल्या जन्मात जर तुम्ही जन्म घेतला असेल तर मी या जन्मात येताना कसं काय तो कर्म घेऊन येतो जमती. याला उदाहरण पटवण्याकरता संतांनी वाऱ्याचं उदाहरण दिले. जसं वारा ओघाने वाहत असताना एखाद्या बगीचेमधून जर त्याने ते वारा वाहत गेला तर त्या फुलातील मकरंद किंवा त्या फुलातील सुगंध जसा वारा घेऊन पुढे जातो तसा त्या जन्मात केलेले कर्म हा सूक्ष्म नावाचा जो देह आहे हा देह काय करतो ते केलेले वाईट कर्म जे आहे ते कर्म या जन्मात तो ट्रान्सफर करतो. जसं एखादा शरीर तुम्ही पाहिले का एखाद्या मोबाईल मधून जर आपण पिक्चर घेतला तर दुसऱ्या मोबाईल मध्ये काही क्षणातच येतो. तसं आहे की त्या जन्मात ज्या जीवाने जो जन्म घेतला त्या जन्मात त्याने सूक्ष्म देहाच्या रूपाने या देहात त्याने काय केलं ते कर्म ट्रान्सफर झालं आणि त्याच्यामुळे तो जीव सुखी असताना त्याला दुःख भोगावं लागलं. विठ्ठल जेव्हा दुःख भोगत असताना हा जीवाला वाटतं की आपण काय केल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. म्हणून हा सदैव एका गोष्टीची काय करतो संगत निर्माण करत असतो. या जीवाला वाटतं मी सेलान महाराजांची संगती केली कदाचित त्यांच्या संगतीत मला सुखाची प्राप्ती होईल. हा जीव त्या पद्धतीने विचार करतो. म्हणून पहिल्या जीवाने विचार करत असताना त्याला वाटलं की आपण संसाराची संगत करून पाहावं की जे सुख जे दुर्लभ आहे ते सुख आपल्याला कदाचित संसारामध्ये मिळेल.
म्हणून पहिली संगती जीवाने जी निवड केली ती संसाराची निवड केली. आणि संसारामध्ये महाराज पाहिल्यानंतर या जीवाला वाटलं, कारण संसार हा काय सुखाचा मुखवटा परिधान केलेला आहे. जसं मृगजळ लांबून पाहिल्यानंतर पाणीच दिसतं, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर पाणी त्या ठिकाणी आहेच नाही, अशी परिस्थिती आहे. तसं संसाराकडे लांबून पाहिल्यानंतर असं वाटतं या जीवाला की त्या संसाराचा संग केल्यामुळे कदाचित मला काय होईल, सुखाची प्राप्ती होईल. म्हणून पहिल्यांदा हा जीव काय करतो, संसाराची संगत करतो. पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात जरी संसाराची संगत केली तरी जगद्गुरु तुकोबारा सांगतात सावधानतेचा इशारा देतात. सुख नाही कोटे जीवाला सावधानतेचा इशारा देतात की बाबाने जे सुख तू संसारामध्ये समजतोय ते सुख कसं आहे. एखाद्या बॉटल मध्ये विष भरल्यानंतर आणि त्या बॉटल मध्ये जर सुखाचा जर आपण टॅग केला, टॅग लावला तर त्याचा त्या आतील विषाचा परिणाम बदलत नाही महाराज. तरी संसार म्हणून जरी सुखरूप दिसत असला तरी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आतमध्ये असणारं जे दुःख आहे हे संसाराचे दुसरा भाऊ आहे महाराज, तो दुःखच आहे. वरून जरी सुखरूप दिसत असला तरी तो संसार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस भ्रमण. असा संसार करत असताना या संसारामध्ये जीवाला वाटलं की आपण जर संसाराचा संग केला तर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. पण त्याला त्या जीवाला दुःखच भोगावं लागलं, सुखाची प्राप्ती झाली नाही. का? तो मुळात संसार दुःखरूप आहे. एक त्याला शास्त्रीय कारण असं आहे की संसाराचा संग जीवाने केला असताना त्याला सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, पण त्याला ती सुखाची प्राप्ती न होता दुःखच भोगावं लागलं. का? तर संसार हा काय जड आहे महाराज. जड म्हणजे वजनाने जड नाही. जड या शब्दाचा शास्त्रीय अर्थ आहे मिथ्य. ज्याच्यात सत्यत्व नाही त्याला मिथ्य म्हणतात. अख्खं जगच मिथ्य आहे महाराज. तसं संसार हा मिथ्य आहे, जड आहे आणि त्याच्या ठिकाणी चितभास नावाची गोष्ट नसल्यामुळे तो संसाराचा जरी या जीवाने संग केला तरी त्याला केवळ दुःखच भोगावं लागतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संसाराचा संग न करता या जीवाने सुखाची प्राप्ती होण्याकरता या संसाराला निवड केली. पण तो संसार त्याला म्हणजे सुख देऊ शकत नाही. का? तर त्याचा शास्त्रीय कारण असं आहे संसार जड आहे, मिथ्य आहे, त्याचं सत्यत्व नाही आणि त्याच्या ठिकाणी चितभास नसल्यामुळे संसार जीवाला सुख प्राप्त करून देत नाही. मग जीवाने असं ठरवलं की जर संसार सुखाची प्राप्ती करून देत नसेल तर आपण कोणाचा संग करावा. म्हणून जीवाला वाटलं की ज्याच्या ठिकाणी चितभास आहे अशांचा संग करावा. म्हणून पहिल्या विकल्पातून दुसरा विकल्प निर्माण झाला आणि मग त्याने संसारावरचं जे त्याचा संसारामध्ये जो गुंतला होता तो संसारापासून अलिप्त झाला आणि मग त्याने ठरवलं आपण अशा जीवाचा संग करावा की जेणेकरून आपल्याला सुखाची प्राप्ती होईल.
पहिल्या विकल्पातून दुसरा विकल्प निर्माण झाला आणि मग त्याने ठरवलं आपण असं करावं की जो सजीव आहे, ज्याच्याकडून चित्तभास आहे, अशाचा संग केल्यानंतर सुख मिळतं का, म्हणून त्यांनी प्रयत्न केला. म्हणून जीवाने जीवाचा संग केला आणि मग त्याने लग्न केलं. जीवाने जीवाचा संग करणे म्हणजे एका जीवाने दुसऱ्या जीवाशी लग्नबद्ध होणं, म्हणजे एका जीवाने दुसऱ्या जीवाचा संग करणं असं त्याला म्हणता येईल. मग यांनी लग्न केलं. लग्न केल्यानंतर जीवाने जीवाचा संग केल्यानंतर तिथं फक्त ते संसार वाढतच गेला. पत्नीचा स्वीकार केल्यानंतर तिच्या पोटी येणारी त्या दोघांच्या संबंधातून मुलं आणि मुलांचं नंतर मग संगोपन, त्यांचं शिक्षण, हे सगळा पसरा वाढतच गेला, पण त्याला सुखाची प्राप्ती झाली नाही. मग त्याने विचार केला, जर जीवाने जीवाचे, आता पहिला आपण जर मुद्दा पाहिला तर संसारात चितभास आहे, जड आहे आणि त्याच्या ठिकाणी चितभास नसल्यामुळे सुखाची प्राप्ती झाली नाही. मग आपण अशा सजीव जीवाचा संग करावा की ज्याच्याकडून त्याच्याकडे चितभास आहे आणि जीवाचा संग केल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल. म्हणून त्यांनी ते प्रयत्न केले, पण त्याला तिथे शेवटी तोंडावरच पडावं लागलं, सुखाची प्राप्ती झाली नाही. का तर त्याचं कारण असं आहे की जीव हा अपूर्ण आहे. मगाशी श्लोक सांगितला की हा भगवंताच्या स्वरूपापासून अंश रूपाने निर्माण झालेला हा जीव आहे आणि त्या ठिकाणी अंश रूपाने त्याला शास्त्रीय भाषेत अंश भाव संबंध असं म्हणतात. आणि हा देवापासून निर्माण झालेला जीव आहे आणि तो जीव अंशबद्ध असल्यामुळे म्हणजे अपूर्ण असल्यामुळे त्या ठिकाणी जीवाने जीवाचा संग जरी केला तरी त्या ठिकाणी त्याला सुखाची प्राप्ती झाली नाही. का तर जीवच मुळातच अपूर्ण आहे. म्हणून मग त्याने काय केलं, आपण अशांचा संग करावा ज्याच्या ठिकाणी चितभास असेल, ज्याच्या ठिकाणी सुखाचा ठेवा असेल, ज्याच्या ठिकाणी परिपूर्णता असेल आणि ज्याच्या ठिकाणी संग करण्यासाठी आवड असेल, अशाचा संग करावा. मग त्या जीवाने ठरवलं, जीवाने संबंध जोडून सुद्धा जर सुख मिळत नसेल तर आपल्याला काय करावं लागेल, देवाशी संबंध जोडावा लागेल. म्हणून त्या जीवाने जीवापासून अलिप्त झाला आणि देवाचा संग केला. आता देवाचा संग केल्यानंतर देव भगवान परमात्म्याबद्दल जर आपण विशेषण पाहिली तर भगवान हा परिपूर्ण आहे. एक, भगवंत सुखरूप आहे. दोन, भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. तीन, आणि भगवान परमात्म्याचा संग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जर ठरवलं तर जीवाचा संग करण्यास त्याच्या ठिकाणी पात्रता आहे. म्हणून या जीवाने जीवाचा संग भगवान परमात्म्याशी करावा म्हणून या जीवाने ठरवलं आणि भगवान परमात्म्याचा संग करण्यासाठी तो तयारीनिशी लागला. आणि मग देवाच्या ठिकाणी ही चार विशेषणे मी तुम्हाला सांगितली, कारण भगवान परमात्मा सुखरूप आहे. अनेक संतांची त्याच्यावरती प्रमाण आहे. तुकाराम महाराजांचं मगाशी मी तुम्हाला प्रमाण सांगितलं, सुखरूप आहेस तर कोण तुझे सांगा, माझ्या पांडुरंगा सारखे. कारण भगवान परमात्मा हा स्वयं सुखरूप आहे. त्याच्यासारखा जगामध्ये दुसरा कोणी स्वयंभू सुखरूप नाही. तुम्ही म्हणाल संत आहेत की नाही, आहेत, पण त्यांनी नाम आणि साधनेच्या माध्यमातून सुख निर्माण केलेलं आहे. पण स्वयंभू जर सुखी कोण जगाच्या पाठीवरती असेल तर जगाचा मालक पंढरीश भगवान परमात्मा हा एकमेव सुखरूप आहे. बरं, आज माऊलीचं जर प्रमाण नंदे समोर आणला, सर्व सुखाच्या आगर बाप रखमादेवीवर माऊली म्हणतात विठेवरती उभा असणारा हा भगवान परमात्मा स्वयं सुखरूप आहे. अशी अनेक संतांची प्रमाण आहे. सर्व सुखाचा आराम आणि धाम परमधाम विठेवर संत नामदेव महाराज प्रमाण देतात. कारण जगाच्या पाठीवरती संतांनी अनेक प्रमाणे दिले की देव स्वतः स्वयं सुखरूप आहे आणि भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, अज्ञा दृष्टीने पाहिला विठ्ठल भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. हरिपाठामध्ये त्याच्यासाठी माऊलीने एक प्रमाण टाकलंय मला, सर्व घटी राम सूर्यप्रकाश. भगवान परमात्मा सर्व व्यापक आहे. भगवान परमात्मा सुखरूप आहे. भगवंताच्या ठिकाणी चितभास आहे आणि भगवान परमात्मा परिपूर्ण आहे. मग जीवाने काय केलं, जीवापासून त्याने संबंध तोडला आणि भगवान परमात्म्याच्या ठिकाणी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला. पण इथं गंमत अशी आहे, ज्या गोष्टी संसारामध्ये जीवा संबंधाने आपण जर शास्त्राच्या दृष्टीने पाहिल्या काही ना काहीतरी कमतरता होती, पण भगवान परमात्म्याकडे पाहिल्यानंतर या जीवाने जेव्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला
त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. पण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सर्व गोष्टी अनुकूल असून सुद्धा जीवाने प्रयत्न जर देवाशी जोडण्याचा प्रयत्न केला तर भगवान परमात्मा सहजासहजी कोणाला जवळ करत नाही. त्याचं कारण आहे की देवाच्या ठिकाणी जर आपण संबंध जोडला तो सहजासहजी तो जवळ येऊन देत नाही. आणि जवळ जर तो आला तर तो त्याच्यात आणि भगवान परमात्म्याच्यात दुजाभाव ठेवत नाही. देव पाहूया गेलो तेथे देवच होऊन टेवलो. कारण भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ज्याने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला त्याच्या ठिकाणी देवाने दुजाभाव ठेवला नाही. आणि दुजाभाव जोपर्यंत ठेवत नाही तोपर्यंत त्या जीवाला सुख उपभोगता येत नाही. आता तुम्ही म्हणाल याच्यात काय गोष्टी आहे, थोडा शास्त्रीय भाग तुम्हाला सांगतो. एखाद्या साखरेची गोडी चाखण्याकरता आपल्याला मुंगीच व्हावं लागेल, बरोबर आहे का नाही? कारण जर साखरी गोड आहे का खारट आहे आंबट आहे कसे आहे, जर त्याची गोडी जर चाकायची असेल तर आपल्याला मुंगी व्हावं लागेल. आणि जर का मुंगी जर साखर झाली कोण कोणाची गोडी चाकेल. तसं देवाच्या ठिकाणी आपण जर संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर तो जीव आणि शिव हे दोन्ही ऐक्य साधतो. त्याच्या ठिकाणी दुजाभाव ठेवत नाही. त्याच्यामुळे सुखाची त्या जीवाला उपभोग भोगता येत नाही. विठ्ठल भगवान परमात्म्याकडे सर्व गोष्टी अनुकूल आहेत. पण त्याच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी दुजाभाव ठेवत नाही. मग देवाचा संग जरी केला तरी या जीवाला सुखाची प्राप्ती होत नाही. आता याच्याकरता तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, एक दृष्टांत प्रमाण आहे. तुकाराम महाराज त्याच्यात एक सुंदर गोड असं दृष्टांत देतात. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि झाल्या त्यावर मी एकमय. आता हा दृष्टांत इथे या ठिकाणी लागू होतो. तुम्ही म्हणाल कसं, आणि जीवाने जर देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात दुजाभाव ठेवत नाही, म्हणजे तो त्याच्यात भेदच ठेवत नाही. त्याच्यामुळे जीवाने जरी देवाचा संग केला तरी त्याला सुखाची प्राप्ती होत नाही. याच्याकरता हा दृष्टांत आहे. गंगा नदीचं अस्तित्व कुठपर्यंत होतं, जोपर्यंत समुद्रात तिचं मिलन होत म्हणजे समुद्रात मिलन होईपर्यंत ती गंगा या नदीने आपण ओळखत होतो आतापर्यंत. पण त्याच गंगेने जर समुद्रामध्ये जर मिलन केल्यानंतर ती गंगा नदी आणि समुद्र हा त्याच्यात दुजाभाव राहत नाही. तसं देवाने जीवाचा संग केल्यामुळे देवाच्या ठिकाणी दुजाभाव राहत नाही. त्याच्यामुळे त्या जीवाला सुख उपभोगता येत नाही. मग या जीवाने असा विचार केला, जर देव सर्व परिपूर्णता असून सुद्धा जर आपल्याला देवाचे संग करून जर सुखाची प्राप्ती होत नसेल तर आपण जगाच्या पाठीवर कोणाचा संग करावा, कोणाकडे गेल्यानंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होईल. या जीवाने अतिशय बारीक चिंतन केलं आणि मग त्याने विचार केला. या तिन्ही गोष्टीच्या माध्यमातून प्रयत्न करून पाहिले पण पावलं दुःखच भोगावे लागले. बरं, त्यांच्याकडे सुख असून सुद्धा जर आपण त्याच्यासाठी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर देव त्या ठिकाणी काही संबंध म्हणजे दुजाभाव ठेवत नाही. त्याच्यामुळे देव सुखरूप असून सुद्धा आपल्या सुखाची प्राप्ती होणार नाही. मग जीवाने असा विचार केला की जगाच्या पाठीवर असा कोणीतरी असेल की ज्यांचा संग केल्यानंतर सुखाची प्राप्ती होईल. मग या जीवाने बारकाईने विचार केला, मग असं जगाच्या पाठीवर कोण आहे. मग त्याच्या लक्षात आलं जगाच्या पाठीवर असा एक वर्ग आहे त्याचं नाव संत आहे. त्यांच्या जर आपण ठिकाणी गेलो तर त्यांच्या ठिकाणी सुख नावाची गोष्ट त्यांच्या ठिकाणी आहे. देव स्वयंभू जरी सुखरूप असला तरी आमच्या संतांनी साधनेच्या माध्यमातून आणि नामाच्या माध्यमातून जे सुख निर्माण केलंय ते देवाच्या ठिकाणी असणाऱ्या सुखापेक्षा एक आनकाना होईना वरचढ आहे महाराज. तुम्ही म्हणाल कशावरून सांगता, याच्यासाठी एक तुम्हाला प्रमाण देतो. ज्याने वैकुंठ सोडावं आणि संतांच्या शरणामध्ये राहावं याच्यावरून समजावं. त्याच्या ठिकाणी सुख असून सुद्धा तो संतांच्या सुखाकरता या ठिकाणी आले. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा
जेवाने वेळ लागावं एवढंच नाही, मला एकनाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष ज्यांनी पाणी भरण्याचं काम केलं, हे एकाच गोष्टीमुळे की संतांच्या घरामध्ये निर्माण झालेल्या साधनेच्या माध्यमातून सुख, ते सुख उपभोगण्याकरता भगवान परमात्म्याने अनेक खालच्या दर्जाची कामं संतांच्या घरी करावी. त्याचं कारणच एक आहे की देव स्वतः स्वयंभू असून सुद्धा संतांनी साधनेच्या माध्यमातून, परमार्थाच्या माध्यमातून निर्माण केलेलं सुख त्या देवाच्या सुखापेक्षा एक आलं का नव्हे वरचढ आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर या जीवाने देवाचा संग सोडला आणि त्याने आशांचा संग केला की ज्यांच्या संगतीत राहिल्यानंतर जे येण्याची अनुमती ही देतात, नवे जे तुमच्या आमच्या करता वैकुंठ सोडून या भूतलावरती जन्म घेऊन मला तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य जीवांच्या सानिध्यामध्ये राहतात आणि वेळ जर प्रसंग जर आलाच तर जीवाने जर त्यांच्या संघाचा, जर त्यांच्या संगतीचा संघ जर जोडला तर महाराज ज्या गोष्टी इतर 3 कारणामुळे आपल्याला काही ना काही कारणामुळे सुख आपल्यापासून दूर जात होतं, ते सुख केवळ संतांच्या सानिध्यातच प्राप्त होतं. अभंगाचं पहिलं चरण. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेली. जीवाचा संबंध जोडून ही एवढी मोठी प्रस्तावना तुमच्याकरता मी मांडली. हे एक अंग झालं. दुसऱ्या अंगाने जर आपल्या प्रस्तावना जर मांडायची झाली तर जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान परमात्मा या ज्या अभंगात पहिल्या चरणात जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी संवाद झालेला आहे. भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबारासारख्या संतांनी जावं आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यावं आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचं वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज, त्यांच्या चेहऱ्यावरचं असणारं सुख, त्यांच्या चेहऱ्यावरती असणारं समाधान
भगवान परमात्म्याने पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याला वाटलं की जगद्गुरु तुकोबरायासारख्या संतांच्या जीवनामध्ये अनेक उलट फालता झाली, अनेक संसार त्यांचा सुखात असणारा संसार मला एखाद्या गवताच्या गंतीसारखं जळलं गेलं महाराज. कारण भगवान परमात्म्याने अनेक छोटी मोठी दुष्काळ त्यांच्या जीवनात घडवून आणली. त्याचं कारण एक असं होतं की जगद्गुरु तुकोबरायांना संसारापासून अलिप्त करून या जगाचा उद्धार करून देवाला करून घ्यायचा होता. आणि म्हणून भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये छोटी मोठी 12 दुष्काळ भारत घडवून आणली. त्याच्यामध्ये सावकारी गेली, श्रीमंती गेली, घर गेलं, भीक मागण्याची पाळी जगद्गुरु तुकोबरायांवरती आली. आणि हे सर्व घडून असून सुद्धा देवाच्या दर्शनाकरता आल्यानंतर भगवंतांनी जगद्गुरु तुकोबरायांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं असणारं तेजपुंज सुख, त्यांच्या चेहऱ्यावरचं असणारं समाधान देवाला वाटलं कदाचित माझ्या नामाने त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं कदाचित असावं. म्हणून देवाला वाटलं की आपण यांना प्रश्न तरी करून विचारावं, कोणामुळे सुख प्राप्त तुम्हाला झालं. असा प्रश्न केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला की प्रश्न विचारणारा हा गावचा पोलीस पाटील नाही महाराज, किंवा या देशाचा पंतप्रधान नाही, तर जगाचा मालक हा प्रश्न विचारतोय की कोणामुळे तुम्हाला सुखाची प्राप्ती झाली. हा प्रश्न भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांना केला. पण देवाला असं मनात वाटलं होतं की कदाचित तुकाराम महाराज माझंच नाव सांगतो. हा त्याच्या ठिकाणी झालेला गैरसमज जगद्गुरु तुकोबरायांनी वेगळ्या पद्धतीने दूर केला महाराज. जसे एखाद्याने विचारावं, एखाद्या कीर्तनाकरता आम्ही जर एखाद्या गावामध्ये गेलो तर लोक विचारतात, महाराज तुमचं गाव कोणतं. आम्ही सांगितलं खेड मध्ये आमचं देवली गाव आहे. पण त्यांनी तो गाव पाहिलेलं नसतं किंवा ऐकलेलं नसतं. मग अशी व्यक्ती, प्रतिष्ठित व्यक्तीचं आपल्याला नाव सांगावं लागतं की ज्याच्याने ते आपल्याला ओळखते. हाच नियम जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगात वापरलेला आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांना ज्या भगवान परमात्म्याने प्रश्न केल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं की महाराज तुम्हाला हे सुख कोणामुळे प्राप्त झालं. देवाला वाटलं कदाचित माझंच नाव सांगतील. हा देवाच्या ठिकाणी झालेला गैरसमज जगद्गुरु तुकोबरायांनी अतिशय बारकाईने चिंतन केलं आणि मग जगद्गुरु तुकोबरायांनी अतिशय सुलभतेने उत्तर दिलं महाराज. जगद्गुरु तुकोबरायांनी विचार केला, प्रश्न विचारणारा हा कोणी सर्वसामान्य महाराज नाही, जगाचा मालक पंढरीश भगवान परमात्मा आहे. त्याचाही कदाचित अपमान होण्याची आपल्या हातून अपमान होण्याची शक्यता आहे. मग त्या जगद्गुरु तुकोबरायांनी असं बारकाईने विचार केला की देव ज्याच्या नाव ओळखतो ना त्यांचंच नाव सांगितलेलं बरं आहे का नाही. जर देव संतांना ओळखत असेल तर त्यांच्या नावाने जर सांगितलं तर देवाला अपमान नाही होत, देवाला आनंद वाटतो. कारण भक्ताचा उदो केलेला देवाला म्हणजे मनापासून आनंद होतो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांसारख्या संतांनी बारीक चिंतन केलं आणि मग ते खरं सुख प्राप्त झालं ना ते कोणामुळे. तर पहिल्या अभंगात त्यांनी वर्णन केलं, वैष्णव संगती सुख वाटे देवा आणि अनेक मी देवा काय नेने देवा. या मी तुला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगू शकत नाही. कारण मी अनेक ज्या संसारामध्ये जीवन जगत असताना अनेक साधना मी वापरली, पण त्या साधनाच्या माध्यमातून मला सुखाची प्राप्ती झाली नाही. पण जेव्हा मी संतांच्या संगतीत आलो, वैष्णवांच्या संगतीत आलो, ते सुख जे माझ्या संसारामध्ये दुर्लभ होतं ते या ठिकाणी सुलभ झालं महाराज. आणि मग जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, म्हणजे महाराज देवाच्या संतांच्या सानिध्यात तुम्हाला सुख प्राप्त झालं आणि मग ते सुख कोणत्या साधनाच्या माध्यमातून कदाचित तुम्हाला प्राप्त झाले असेल, ते कोणतं साधन ते आम्हालाही सांगा, आम्हीही करू. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्हाला काय काय करावं हा प्रश्न तुम्ही समोर विचारू नका. कारण आम्हाला या संतांची संगती प्राप्त होण्याकरता काय काय करावं लागलं हो ते जगद्गुरु तुकोबराय दुसऱ्या चरणात वर्णन करतात. अभंगाचं
संतांची संगत प्राप्त करण्याकरता मला काय काय करावं लागलं, गावावं लागलं, उड्या माराव्या लागल्या. हे सगळं साधना आम्हाला काय करावी, भक्तीच्या माध्यमातून करावी लागली. आणि ही सगळी साधनं करत असताना मग संतांची संगत प्राप्त झाली आणि सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लभ असलेले सुख त्या संतांच्या सानिध्यात आम्हाला प्राप्त झालं असं जगद्गुरु तुकोबराय सांगतात. कारण गायनाची उडी आखुली या छंदी. गायन या शब्दाचा जर आपण उच्चार करायला गेलो तर महाराज चिंतन आपल्याला आता सांगता येईल की गायन हे जे आहे, मग ते गायन कोणत्याही प्रकारचं असू द्या, शास्त्रीय गायन असू द्या किंवा एखादा ऐकून गाणारा तयार असेल तर ऐकून गाणारा गायक. आता या जगामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचार केला, आपल्या वारकरी संप्रदायाचा जर विचार केला आणि त्या वारकरी संप्रदायाचा विचार करत असताना महाराज आज जे गायक लोक आहेत ना 90% लोक ऐकून तयार झालेले. आज वेगवेगळी साधनं आले, युट्यूब आलं, सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यामुळे काही लोक गात असताना ज्या युट्यूब वरती असणाऱ्या चाली त्या कॉपी जशा तशा करतात आणि स्वतःला पदव्या मात्र शास्त्रीय संगीतकार, गायनाचार्य, गायनमूर्ती स्वतःला आपण तयार केलेल्या पदव्या स्वतः देतात. अशी बरीचशी महाराज या आज महाराष्ट्रामध्ये आहेत. दुःख या गोष्टीचं एवढंच वाटतं, एखादा जर कोणी महाराज शास्त्रीय गायनामध्ये तरबेज असेल तर एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराचा महाराज मोठेपणा राखला पाहिजे. कारण लोक ऐकून तयार झाले. आता तुम्हाला एक गंमत सांगतो महाराज, ऐकून गात असताना एखादा स्वर जर तुमचा वेगळा लागला तर महाराज काय फसगत होते या शिकणाऱ्यालाच ते गोष्ट लक्षात येते. तुम्हाला एक साधा सिंपल एक उदाहरण देतो. भूप नावाचा जो राग आहे ज्याच्यामध्ये सारे ग प ध सा ध प ग रे ग प ग रे सा ध सा, हा भूप राग आहे. हाच भूप मध्ये जर एखादा चाल गात असाल तर त्या शुद्ध दैवताऐवजी जर कोमल दैवत लागला तर तो भूप राग न राहता तो भूपेश्वरी राग तयार होतो. बरं एवढा आता तुम्हाला सांगतो, या गोष्टी शिकल्यानंतर कळतात. एखाद्याला आता तुमच्या आमच्यासारखी लोक म्हणतात जर कंठ देवाने एखाद्याला चांगलं दिलं असेल आणि जर गाणं आपल्याला आवडत असेल तर लोक म्हणतात वा काय गातो, पण नेमकं कुठे फसतो हा शिकणाऱ्यालाच कळतं. मला भूप राग मध्ये एक जर शुद्ध दैवताऐवजी जर कोमल दैवत लागला तर तो भूप राग न राहता तो लगेच दिशा घेतो आणि भूपेश्वरी राग तयार होतो. बरं त्याच भूप मध्ये जर शुद्ध गंधाऐवजी जर कोमल गंधार तुम्ही लावला तर तो भूप राग न राहता तो शिवरंजनी राग तयार होतो. म्हणजे गाणाऱ्याच्या लक्षात येतं मला की हा नेमका समोरचा गातोय तो कोणत्या स्वरात फसतोय. तो आपल्याला काही गंध नसतं त्याच्यामुळे आपण गावा काय गातो
हे गाणं म्हटल्यानंतर महाराज शास्त्रीय दृष्ट्या जो शिकला असेल, आमच्या प्रफुल्ल महाराजांना याचं नॉलेज असेल, कारण संस्थेमध्ये शिकवत असताना जी पोरं शिकतात ना महाराज, या छोट्या छोट्या गोष्टी ते कलाकार समोरच्या पोरांना शिकवत असतात की जेव्हा तो एखाद्या परिपक्व गाणाऱ्या बरोबर जेव्हा तो साथ करत असतो तेव्हा त्याला त्या गोष्टींचा बारकावा लक्षात घ्यावा लागतो आणि जसा समोरचा जो गात असताना जो स्वर त्याने लावलेला आहे ते स्वरानुसार त्याला चालावं लागतं महाराज. एवढा बारकावा महाराज या गाण्यामध्ये आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये महाराज भेसळ झाले महाराज, भेसळ. जातीवंत कलाकारांना किंमत कमी लोक देऊ लागले आणि ही जी कोण लोक स्वतःने तयार केलेल्या पदव्या शास्त्रीय संगीत, अहो ज्याला आरोह वाजवता येत नाही पेटीवरती आणि तो स्वतःला शास्त्रीय संगीतकार म्हणून घेतो महाराज, ही महाराज शोकांतिक आहे. मी काय ह्या गोष्टी सांगतो, आज आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कीर्तनकार म्हणून आम्ही फिरत असताना ह्या गोष्टी मला सतत आमच्या नजरेसमोर येतात. पण आम्ही प्रत्येक वेळी हे टोचण्याचं काम करत असतो. का तर कमीत कमी एखादा कलाकार असेल, जातीवंत कलाकार असेल, खरंच त्याच्याकडे जर गाय नावाची गोष्ट असेल तर छोट्या कलाकाराने आपण त्या कलाकाराला रिस्पेक्ट नावाची गोष्ट दिली पाहिजे मला. काय या गोष्टी सांगाव्या लागतात मला. आज आम्ही समाजामध्ये फिरत असताना या गोष्टी आमच्या नजरेस येतात तेव्हा महाराज दुःख होतं महाराज. हा परमार्थ करायचा कशासाठी, कोणासाठी करायचा? जर आपल्याला जर ज्या गोष्टी शिकायच्या नसतील या परमार्थातून तर महाराज काय उपयोग आहे कीर्तन ऐकून महाराज. 109 वर्ष आपण जर कीर्तन करत असतो आणि आपल्या वागण्यामध्ये जर आपला फरक होत नसेल तर महाराज काही उपयोग नाही महाराज. म्हणून कलाकार छोटा असू द्या मोठा असू द्या त्याला प्रोत्साहन द्या. आज जर देवली गावामध्ये विलास बुवा जर या ठिकाणी कीर्तन करण्याचा प्रयत्न जर सुरुवातीला केली नसती तर कदाचित कोणीही पोरं आपली पुढे आली नसती महाराज. मी कशासाठी माझा मोठेपणा मी सांगत नाही महाराज. या गादीवरती मोठेपणा सांगत नाही लोकांनी कोणाला, कारण या गादीवर ही नारदांची गादी आहे. या ठिकाणी मला सांगावं या कारणासाठी सांगावंसं वाटतंय की देवली गावामध्ये पहिली सुरुवात करणारा विलास बुवा आहे. वेळेवाकडे तसे असू द्या, रामकृष्ण हरी म्हणता येत नव्हतं पण गावाने माझ्या हातावरती धरलं आणि म्हटले पुन्हा पाठीमागे फिरू नका. म्हणून या गादीवरती उभा राहण्याची पात्रता आम्ही निर्माण केली या तुमच्या कृपा आशीर्वादाने. आणि असंच प्रेम माझ्यावरती राहू. विठ्ठल विठ्ठल. कला अशी आहे की ती कला जर तुम्ही जोपासली किंवा जर मनापासून तुम्ही शिकलात. आता लोक शिकायला जातात. आता माझ्या समोर तर आमच्या गुरुजीकडे कितीतरी अंगावरती केस कमी एवढे पोर त्यांच्याकडे आले असते. येतात त्यांना वाटतं 6 महिन्यात हे गायन लगेच पटकन शिकता येतील. नाही महाराज, शुद्ध शोरच तुम्हाला घासायला 6 महिने जातात. आमच्या गुरुजींनी जेव्हा मी शिकायला गेलो मला रामकृष्ण हरी पण म्हणता येत नव्हतं महाराज. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आमचे आत्माराम बुवा वगैरे सगळे मंडळी, आमचे मेस्त्री वगैरे सगळे मला तेव्हा सुरुवात करून द्यायचे. तेव्हा आम्हाला काहीच गाता येत नव्हतं. पण त्याच लोकांनी पुढे 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 घेतल्यानंतर या ठिकाणी उभं राहण्याची किंवा एखादी चाल गाण्याची पात्रता निर्माण झाली. त्याचं कारण असं आहे जी आपल्याकडे उणीव आहे ती भरून काढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तसं शास्त्र संगीत शिकत असताना छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत ते खूप शिकण्यासारखे आहेत. पण जगद्गुरु तुकोबाने सांगतात आम्ही गायन शास्त्रीय संगीत जरी नाही केलं तरी आमचं गाणं हे अंतःकरणापासून होते आणि ते गात असताना आम्ही त्या गाण्यावरती आम्ही आनंदाने उड्या मारत होतो. आणि हा छंद आम्ही आमच्या मनाला लावला त्याच्यामुळे संतांची संगत प्राप्त झाली. मग आणखी जगद्गुरु तुकोबाने विचारलं महाराज तुम्ही अजून जीवनामध्ये काय केलं की ज्याच्याने संत संगती तुम्हाला प्राप्त झाली आणि जे सुख तुम्हाला ज्या इतर गोष्टीमध्ये मिळालं नाही ते संतांच्या संगती मिळालं. आणखी तुम्हाला काय करावं लागलं? जगद्गुरु तुकोबाने सांगितलं आम्हाला लाज सोडावी लागली. आमच्या ठिकाणी भय नावाची गोष्ट होती तेही काढावं लागलं. आमच्या ठिकाणी अनेक शंका होत्या पण संतांच्या संगतीत गेल्यानंतर आमच्या शंका आम्ही त्यांना विचारला आणि त्याने आमचं समाधान केलं. शंकेचं निरसन झालं. मान सन्मान म्हणाल तर आम्ही मान सन्मानाच्या भुकेलेलो नाही किंवा लोकांनी आम्हाला मोठे म्हणावं या इच्छेने आम्ही जीवनात केव्हा जगलो नाही. या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागला तेव्हा संतांची संगत प्राप्त झाली. आता कोणत्या गोष्टी त्याग करावा लागला? अभंगाचं 3रं चरण.
गायनाची उडी आपुलिया छंदी हे ध्रुवपद आहे. मग आपण ही गायचं आहे. सगळ्यांनी टाळी वाजून भगवंताचं गुण गाय. विठोबा गणगोपाल Thank you.